विधानसभा निवडणुका जवळ येत चालल्या आहेत तसं आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. आपल्यासोबत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. ताई, उद्धव ठाकरे सातत्यानं तुमच्या पक्ष नेतृत्वावर, भाजपच्या पक्ष नेतृत्वावर टीका करतायत. निवडणुका जवळ आल्यात म्हणून टीका होते का, काय भूमिका आहे? खरं तर आम्हाला उद्धव ठाकरेंची खूप काळजी वाटते. कारण अलीकडची त्यांची भाषणं जर ऐकली ना तर त्यांची भाषा, त्यांचं बोलणं, त्यांचे हातवारे हे वैफल्यग्रस्त माणसाची लक्षणं मला दादा त्याच्यामध्ये दिसत आहेत. म्हणजे बघा की समोर तुम्ही उभे आहात, त्यांना माणसात माणूस नाही दिसत, त्यांना माणसामध्ये कधी टरबूज दिसतो, खरबूज दिसतो, ढेकणं दिसतात, काय दिसतात. कधी त्यांना अमित शहा साहेबांच्या मध्ये कुठल्या तरी ऐतिहासिक व्यक्तिमत्वाचा भास होतो वगैरे. मी काही मानसशास्त्राचे अभ्यासक नाही, पण थोडं इंटरनेटवर सर्च केलं तर ही सगळी लक्षणं ही पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया या मानसिक आजाराची लक्षणं आहेत. तर आम्हाला उद्धव साहेबांची खूप काळजी वाटते. त्यांच्या जवळच्या लोकांनी त्यांची काळजी घ्यावी आणि त्यांना एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जावं, ही खरं तर मला त्यांना विनंती करायची आहे. तुमची महत्वाकांक्षी योजना आहे लाडकी बहीण योजना. याच्यावरती लाचखोरी किंवा अनेक आरोप उद्धव ठाकरेंकडनं केले जात आहेत. या योजनेमुळे नक्की काय बिघडतंय त्यांचं? खरं तर बघा की या योजनेचा धसका ह्या सगळ्या लोकांनी इतका घेतलाय की मी 2 ओळीत त्याचं वर्णन करेन की विरोधकांच्या उरात आता भरली आहे धडकी. विरोधकांच्या उरात भरली आहे धडकी, कारण मी मुख्यमंत्र्यांची बहीण लाडकी. तर सगळ्यांनी या योजनांचा धसका घेतलाय. आणि बघा की उद्धवजी ठाकरे साहेब हे परवाच्या भाषणात बोलताना म्हणाले की या योजनेला ते लाच म्हणतायत. महाराष्ट्राच्या महिला या लाचखोर आहेत असं त्यांना म्हणायचंय का? ते ह्या योजनेला भीक म्हणतायत. महाराष्ट्रातल्या महिलांना त्यांना भिकारी म्हणायचंय का? लाच बीच ही संस्कृती कदाचित त्यांना माहिती आहे, कारण आम्ही असं ऐकलंय की बाबा मिठी नदीचा गाळ काढण्यामध्ये किंवा कॉन्ट्रॅक्टर्सकडून कट, कमिशन, करप्शन ह्या गोष्टी त्यांना माहिती आहेत. पण जेव्हा एखादी बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ तिला जे काही देतो त्याला ओवाळणी म्हणतात, लाच म्हणत नाही. तर आम्हाला जे म्हणायचंय ते म्हणावो, पण रांगेत उभं राहून फॉर्म भरणाऱ्या कष्टकरी माता भगिनींना भिकारी नका म्हणू, नाहीतर या महिला तुम्हाला सोडणार नाहीत. उपमा द्यायची स्पर्धा सुरू झाली. शिवसेनेच्या महिला नेत्यांकडून तुम्हाला ट्रोल केलं जाते, ढेकूण मारे म्हटलं जाते तुम्हाला. याचा अर्थ त्यांनी मान्य केलंय की ती ढेकणं आहेत आणि ही ढेकणं मारलीच पाहिजेत. समोर ढेकूण असू दे किंवा वाघ असू दे, मारायची हिंमत आमच्यामध्ये आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्वांवर पोचलं गेलेलं हे गरीब मायबापाचं लेकरू आहे. कितीही त्यांनी ट्रोल केलं, असल्या ट्रोल धाडीला अजिबात घाबरत नाही, कारण आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या आणि एकनाथ शिंदेच्या रणरागिणी आहोत. हे सगळं झालं विरोधकांशी. सत्ताधाऱ्यांमध्ये सुद्धा लाडकी बहीण योजनेवर कुठे वाद निर्माण होते, शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीकडून लाडकी बहीण योजनाच वापरली जाते, मुख्यमंत्री शब्द काढला जातोय. त्याच्यातून गुलाबी रंगाची थीम घेतली आहे. महायुतीत सगळं गोडी गुलाबीनं आहे का? खरं तर मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की महायुती ही सत्तेसाठी झालेली नाहीये, ती विचारांच्यासाठी आहे. त्यामुळे आम्ही गोडी गुलाबीने आहे का? कारण राष्ट्रवादीचे नेते सतत स्पष्ट प्रश्न आहे की गुलाबी रंगाची थीम घेतली आहे पण या योजनेवरनं बिघाडी होते, कुठेतरी गोडी गुलाबी कमी झाली आहे? नाही, अजिबात नाही. सगळे आम्ही गोडी गुलाबीने आहोत, कारण आम्ही तिन्ही भाऊ आहोत आणि आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा या तिघांच्याही नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका सोबत लढू. पण मला वाटतं की तुम्ही याच्याकडे का लक्ष देत नाही की उद्धव ठाकरे साहेबांचा चेहरा मुख्यमंत्री पदाचा दावेदार करा म्हणलं की महाविकास आघाडीने त्याला नकार दिला. म्हणजे उलट महाविकास आघाडी ही शिवसेनेला स्केपेगोट करतेय का? उद्धव ठाकरेंचा गेम महाविकास आघाडी वाजवतीये. त्यांनी उद्धव साहेबांच्या सहानुभूतीचा वापर केला आणि त्या लोकांनी जास्त जागा जिंकून आणल्या आणि आता मात्र ते महाविकास आघाडीच आमचा चेहरा म्हणतात, उद्धव साहेबांचा चेहरा नाकारतायत. गंभीरपणाने विचार केला पाहिजे. स्पष्ट शब्दात उद्धव ठाकरे यांचा गेम महाविकास आघाडी वाजवत असता त्यांनी उल्लेख केला. मात्र त्यासोबतच महायुतीमध्ये सर्व गोडी गुलाबीनं आहे का, यावरती त्यांनी फार अगदी स्पष्टपणे उत्तर देणं टाळलं असं म्हणावं लागेल. कॅमेरा पर्सन सतीश कदम सोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.